मुलींनो, संपर्क देणारं एकमेव विवाह केंद्र सामाजिक संघर्ष हे लक्षात ठेवा. आम्ही यूट्यूबवर आहोत. सामाजिक संघर्षाला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला भरपूर संपर्क मिळत राहतात. आता हा नवरा पुणेमधील आहे आणि हा मराठा समाजाचा आहे, हे लक्षात घ्या. मी त्यांच्या आवाजात रेकॉर्डिंग काय केलं आहे ना, ते पूर्ण ऐका. तुम्हाला जर आवडलं तर इतर लोकांना शेअर करा, जे गरजू आहेत. हॅलो. नमस्कार साहेब, अमोल गावडे बोलतोय, सामाजिक संघर्ष. हा बोला सर. बरं, तुमचं लग्नाचं कोण होतं? मुलगा आहे माझा. मुलगा. आणि तुम्ही राहता कुठे? आम्ही हॅलो, कुठे? पुणे. पुणेमध्ये. ओके, बरं. आणि जात कुठली आहे तुमची? हिंदू मराठा 96 पुणे. मराठा. मुलगा काय काम करतो? मुलगा प्रोडक्शन मॅनेजर आहे हां. ऑफिसमध्ये. डिझायनिंग झालं, त्याचे प्रोडक्शन मॅनेजर झाले आता ते. ग्राफिक डिझायनिंग ना? हा, ग्राफिक डिझायनिंग. बरं बरं. श्रीराम जाधव. हां 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 हां. बरं. आणि 1900 कितीमधला, म्हणजे जन्मतारीख काय आहे? 96 ना? मुलगा 1996 ना? 1998. 1998. बरं. आणि काय शिकलाय मग? 12वी सायन्स झालाय तो. 12वी सायन्स झालाय. आणि ठीक आहे, ठीक आहे. पगार किती चालतोय आता तिथे? पगार आता आहे करून 25,000 पडतो. 35,000. ठीक आहे, चालेल. आणि पुण्यामध्येच तुम्ही राहता की गाव कुठे आहे तुमचं? गाव आपला कवठी, रत्नागिरी खेड. रत्नागिरी खेडचे मूळ तुम्ही. आणि तिथे रत्नागिरीला काय आहे? रत्नागिरीला माझं घर आहे ना. घर आहे. तिथे कोण राहतं आता? हॅलो, तिथे कोण राहतं रत्नागिरीला? आई 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 तुमची आई? हा, माझी आई असते. हां, म्हणजे मुलाची आजी राहते. हा हा. तुम्हाला मुलं किती टोटल? मुलगा दोन. एक बारकाचा पण कामाला यायचा, आम्ही पण कामाला जातो. मिसेस पण कामाला जायची, पण ती आता घरी असते कंपनीत. म्हणजे आत्ता तुम्ही पुणेमध्ये किती लोक राहता? माणसेचं थोडंसं घ्या पाहिजे. आईच्या. हां. मुलं. आता घरी असते आपली. घरी असते. हां 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 हां. आता पुणेमध्ये कोण कोण राहता तुम्ही मग? पुण्यामध्ये आम्ही चौघही आहेत आता सध्या. हां, 2 मुलं आणि तुम्ही. बरं. हा, मुलं नाही आम्ही. हां, ठीक आहे, ठीक आहे. बरं. पुणेमध्ये राहण्याची, छोटंसं घर आहे. पुणेमध्ये काय आहे तुमचं? छोटंसं घर आहे पुण्यामध्ये. छोटंसं घर आहे माझं. हां हां. वर खाली घर आहे. छोटंसं घर आहे. वरखाली RCC आहे का? बरं, ठीक आहे. तुम्ही काय काम करता? नेटवर्कचा इश्यू आहे थोडंसं. नेटवर्कमुळे ऐकायला येत नाही नीट. लग्नपत्रिका छपाई काम करता का? हा, नाही पत्रिका. होलसेलमध्ये पत्रिकाचं दुकान आहे. दुकान आहे का? हां 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 हां. हा, दुकान आहे. 3 कार्डची दुकान आहे होलसेलचं. होय का? हां हां. आणि आणि छोटा मुलगा काय करतो? छोटा आता कुठं लागलाय का? कंपनीत कामाला लागलाय तो पण. हां 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 हां. त्याचं पण ITI बिटा झालं, त्याचं पण कंपनीत लागला आता. होय ना? हां, बरं. हा जो मुलगा आता लग्नाचा आहे, त्याचं काय पहिलं लग्न वगैरे झालं होतं का? नाही 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 नाही. प्रथमच आहे. ठीक आहे. हां, ठीक आहे. आणि अपेक्षा काय तुमच्या? अपेक्षा आपली मुलगी चांगली भेटली पाहिजे, बघ. परिवार सांभाळणार एवढी. हां. आता लहान मुलाचा आवाज येतोय ना? आज मार्केट हॅलो. साईडला रूम मध्ये मुलं आहेत ना, ते बोलतात. हां हां. तुम्ही म्हणजे भाड्याने आहे का हे? हा, ती बाजूला भाड्याने ठेवली आहेत ना, त्यांना आम्ही हे करतो. तुम्ही भाड्याने पण ठेवलात? हां. हा, साईडला मेवण्याचा रूम आहे, ते भाड्याने ठेवले त्या मेवण्याने. होय काय? हां 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 हां. ठीक आहे, ठीक आहे, चालेल. आणि मुलाचा फोटो शो करायचा आहे का? हा, करा ना. त्यांनी पाठवलं तुमचाच नंबर दिला ओ, मला. म्हणलं तो बोलला नको करू बोलला. कारण मी मुलाला विचारलं फोटो शो करायचं, तर नको बोललाय. मग विचारू त्याला, मी सांगतो तुम्हाला. ठीक आहे, असू दे. तुमचा हे सांगा, संपर्क कसा करायचा तुम्हाला? संपर्क माझा हे जनता वसमध्येच, जनता गाव आपलं. तुमचा हा मोबाईल नंबर सांगा जरा. हा, हाच नंबर आहे माझा. सांगा जरा.
78 75 78 75 56 75 23 56 75 23. नाही लागलं तर काहीतरी व्हॉट्सअप करतो कारण बोलायला लागतो ना मी. हां. आता पण नेटवर्क थोडं तुटतंय ना. हा ते इथं रेंज नाही थोडीशी. हां. ठीक आहे, चालेल ठीक आहे. तुम्हाला जे कॉल येतील ना साहेब, हॅलो, हां, ते फक्त खात्री करा, घाई मारू नका. एक छोट्याशा बुकमध्ये लिहा, म्हणजे कोणाचे कॉल आले, काय आलं, सगळं लिहून घ्या. आणि खात्री असेल तरच पुढे जा, कारण कसं आजकाल फसवणूक सगळीकडे होत आहे. ओके ओके. हां, तेवढी काळजी घ्या, बाकी काय नाही. नाही तर तुम्ही म्हणाल आमच्याकडून कॉल येतात म्हणजे बिंदास राहाल, तर तसं नाही आहे. नाही तुमची जाहिरात बघून तुम्हाला कॉल येणार आणि रिझल्ट खूप चांगला आहे. बऱ्याच लोकांना कॉल आलेले आहेत. हां, फक्त कसं काळजी एवढीच घ्या, सुरक्षित राहा. चौकशी करा आजूबाजूला, चौकशी केल्याशिवाय लग्न करू नका. नाही ठीक आहे. ठीक आहे, चालेल. मी हे पोस्ट करतो मी. हा ठीक आहे. ठीक आहे.